हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट चॅप्टर नंबर 3 मधील जे स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ज आहेत त्या स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह मधील पुढचा जो अल्टरनेटिव्ह आहे, व्यूहरचनात्मक पर्यायामधील जो पुढचा पर्याय आहे, दॅट इज ग्रोथ स्ट्रॅटेजी. पाठीमागल्या लेक्चरमध्ये आपण ज्या स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजीज आहेत, म्हणजे व्यवसाय संस्था आहे या स्थितीमध्ये राहण्यासाठी ज्या स्ट्रॅटेजीज तयार करते त्याला स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी म्हणजे स्थिरता व्यूहरचना असं म्हटलं जातं. या स्थिरता व्यूहरचना नेमक्या कोणत्या असतात, कशा असतात, त्या कोणत्या परिस्थितीमध्ये तयार केल्या जातात याची आपण स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजीमध्ये चर्चा केलेली होती. सो आज आपण जो ग्रोथ आहे, प्रत्येक वेळेला व्यवसाय संस्था आहे या स्थितीमध्येच राहील असं नाही. व्यवसाय संस्था मुळातच कशासाठी स्थापन झालेली असते? फॉर द पर्पज ऑफ ग्रोथ. स्वतःमध्ये वाढ करणं, स्वतःचा विकास करणं, वृद्धी करणं हा व्यवसाय संस्थेचा काय असतो? मेन एम असतो. सो हा जो ग्रोथ आहे तो कसा व्यवसाय संस्थेला पॉसिबल असू शकतो, पॉसिबल होऊ शकतो, त्याच्यासाठी कोणत्या स्ट्रॅटेजीज व्यवसाय संस्थेनं केल्या पाहिजेत त्याची यामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. ग्रोथ स्ट्रॅटेजी म्हणजे वृद्धी व्यूहरचना किंवा विकासाच्या व्यूहरचना किंवा वाढीच्या व्यूहरचना असं आपण त्याला पर्यायी शब्द देऊ शकतो. सो ग्रोथ स्ट्रॅटेजी. ग्रोथ मे मीन एक्सपान्शन. आता ग्रोथ म्हणजे काय? एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन ऑफ ऑपरेशन्स ऑफ द एंटरप्राइज. सिंपल अर्थ आहे याचा. व्यवसाय संस्थेमध्ये काय करणं? मीन एक्सपान्शन, वाढ करणं, किंवा डायव्हर्सिफिकेशन म्हणजे वैविध्य आणणं. आता हे एक्सपान्शन आणि डायव्हर्सिफिकेशन पुढे आपण याची चर्चा करू. जनरली इट इज कॉल्ड ॲज ग्रोथ. द मॅनेजमेंट इज नॉट सॅटिस्फाईड with their present status. The environment is changing. Favorable opportunities are available. In such cases, growth strategy will be helpful in expansion as well as diversification. So, how it is possible? That means how expansion is possible or how diversification is possible. Generally, कधी शक्य आहे? Management is not satisfied with their present status. म्हणजे आहे या स्थितीमध्ये व्यवसाय संस्थेचं मॅनेजमेंट जर समाधानी नसेल, एन्व्हायरमेंट इज चेंजिंग, व्यवसाय संस्थेचं जे पर्यावरण आहे ते जर बदलत असेल आणि त्यामधून फेवरेबल अपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल, आणि काही ज्या संधी आहेत व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं फेवरेबल जर उपलब्ध असतील तर अशा वेळेला एक्सपान्शनसाठी आणि डायव्हर्सिफिकेशनसाठी ह्या स्ट्रॅटेजी उपयोगी ठरतात. म्हणजे ग्रोथचा अर्थ काय? एक्सपान्शन आणि डायव्हर्सिफिकेशन. हे पॉसिबल कधी आहे? जर मॅनेजमेंट सॅटिस्फाय नसेल, तीव्र इच्छा असेल व्यवस्थापनाची, मार्केट बदलत असेल, फेवरेबल मार्केट कंडिशन्स असतील, चेंजिंग एन्व्हायरमेंट असेल, मग अशा स्थितीमध्ये या ग्रोथ स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करणं गरजेचं असतं. सो ग्रोथ स्ट्रॅटेजी मे बी इम्प्लिमेंटेड थ्रू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट. आता या कशा इम्प्लिमेंट होऊ शकतात? प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणजे जे उत्पादन आहे त्यामध्ये काय करायचं? वाढ करायची किंवा त्याचा विकास करायचा. मार्केट डेव्हलपमेंट, जी मार्केट आहे त्यामध्ये वाढ करायची, म्हणजे एक प्रॉडक्ट घेत असेल तर एकापेक्षा अनेक प्रॉडक्ट घ्यायची, एका मार्केटमध्ये काम करत असेल तर एकापेक्षा अनेक मार्केटमध्ये जायचं. डायव्हर्सिफिकेशन, उत्पादनामध्ये विविधता आणायची, एकापेक्षा अनेक प्रकारची उत्पादनं घ्यायची. व्हर्टिकल इंटिग्रेशन ऑर मर्जर, किंवा व्यवसाय संस्था ज्या असतात सेम इंडस्ट्रीमधल्या, त्यांनी काय करायचं? एकत्र यायचं. इन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट. आता प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये काय? न्यू प्रॉडक्ट्स आर ॲडेड टू एक्झिस्टिंग वन्स ऑर न्यू प्रॉडक्ट्स रिप्लेस द ओल्ड वन्स वेन दे आर ॲब्सोल्यूट. म्हणजे नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणायचं. आपली जी प्रॉडक्ट लाईन आहे त्यामध्ये नवीन प्रॉडक्ट आणायचं, किंवा एखादं प्रॉडक्ट जर ॲब्सोल्यूट झालेलं असेल, म्हणजे मार्केटमध्ये त्याला डिमांड नसेल, आउटडेटेड झालेलं असेल, तर त्याच्याऐवजी नवीन प्रॉडक्ट लॉन्च करणं. जनरल इट इज कॉल्ड ॲज प्रॉडक्ट डेव्हलपमेंट. मार्केट डेव्हलपमेंट. आता मार्केट डेव्हलपमेंट म्हणजे काय? न्यू कस्टमर्स आर अप्रोच्ड ऑर दोज मार्केट्स आर एक्सप्लोर्ड विच वेअर नॉट कवर्ड अर्लियर. म्हणजे नवीन कस्टमरपर्यंत काय करायचं? पोचायचं, किंवा अशा मार्केटमध्ये जायचं की आतापर्यंत त्या मार्केटमध्ये व्यवसाय संस्थेने एंट्री केलेली नव्हती. मार्केट्स आर एक्सप्लोर्ड विच वेअर नॉट कवर्ड अर्लियर. म्हणजे अगोदर ज्या मार्केटमध्ये तुम्ही एंट्रीच केलेली नाही, कामच केलेलं नाही, त्या मार्केटमध्ये काय करायचं? एंट्री करायचं. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय असतं? वैविध्यता. बोथ न्यू प्रॉडक्ट्स अँड न्यू मार्केट्स आर ॲडेड. म्हणजे डायव्हर्सिफिकेशनमध्ये नवीन प्रॉडक्ट पण आणले जातात आणि
नवीन मार्केटमध्ये पण एंट्री केली जात असते. म्हणजे थोडी व्यापक संकल्पना आहे. द एंटरप्राइज मे ऑल्सो एंटायरली न्यू लाईन्स किंवा नवीनच प्रॉडक्ट लाईन काय करायची, लॉन्च करायची. म्हणजे टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल तर त्यांनी फोर व्हीलरमध्ये एंट्री करणं, किंवा फोर व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल तर त्यांनी टू व्हीलरमध्ये एंट्री करणं. अशा पद्धतीनं नवीनच प्रॉडक्ट लाईनमध्ये काय करायचे, एंट्री करायची, नवीन प्रॉडक्ट लाईनच काय करायची, पूर्णपणे इंट्रोड्यूस करायची. इन व्हर्टिकल इंटिग्रेशन द बॅकवर्ड और फॉरवर्ड लाईन्स मे ऑल्सो बी टेकन अप. म्हणजे जे फॉरवर्ड नवनवीन प्रॉडक्ट येऊ शकतात, येण्याचे चान्सेस आहेत, त्याचा यामध्ये विचार करून काय करायचं असतं, इंटिग्रेशन, एकत्रीकरण, ज्या वेगवेगळे व्यवसाय संस्थेची कार्य आहेत याचं काय करायचं, तर कॉम्बिनेशन करायचं आणि जी स्ट्रेंथ आहे ती वाढवायची. कंपनी मे स्टार्ट प्रोड्युसिंग इट्स ओन रॉ मटेरियल्स or it may start processing its own output before marketing. So, for example, a weaving unit may start making thread and ginning of cotton, that is backward integration, or it may start producing ready-made garments, that is forward integration. So, what mean by backward integration आणि what mean by forward integration ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. इंटिग्रेशन म्हणजे काय आहे, एकत्रीकरण, एकीकृत या अर्थानं इंटिग्रेशन हा शब्द वापरला जातो. सपोज कंपनी मे स्टार्ट प्रोड्युसिंग इट्स ओन रॉ मटेरियल, म्हणजे रॉ मटेरियल स्वतःच जर कंपनी काय करत असेल, तयार करत असेल, और इट मे स्टार्ट प्रोसेसिंग इट्स ओन आउटपुट बिफोर मार्केटिंग, म्हणजे जे आउटपुट आहे ज्याला आपण फिनिश्ड प्रॉडक्ट म्हणतो त्याच्यावर जर पुन्हा व्यवसाय संस्था प्रोसेस करत असेल मार्केटमध्ये जाण्याच्या अगोदर, म्हणजे तेच त्यांचं पुन्हा रॉ मटेरियल असेल. फॉर एक्झाम्पल, विविंग युनिट मे स्टार्ट मेकिंग थ्रेड अँड जिनिंग ऑफ कॉटन, त्याला बॅकवर्ड काय म्हटलं जाईल, बॅकवर्ड इंटिग्रेशन. म्हणजे थोडक्यात काय, एखादं जे विविंग युनिट आहे, सूत कताई वगैरे करणारी व्यवसाय संस्था असेल तर त्यांनी धागा तयार करणं किंवा कापड तयार करणं यामध्ये जर एंट्री केली किंवा ही ऍक्टिव्हिटी जर करायला सुरुवात केली तर हे काय असतं, बॅकवर्ड इंटिग्रेशन असतं. म्हणजे अगोदरची जी उत्पादनं आहेत जसं की थ्रेड आणि कापड तयार करणं यामध्ये एंट्री करणं, और इट मे स्टार्ट प्रोड्युसिंग रेडीमेड गार्मेंट्स, किंवा त्यातून पुन्हा जर रेडीमेड गार्मेंट म्हणजे हे रॉ मटेरियल पुढं पास करण्यापेक्षा स्वतःच त्याचा वापर करून रेडीमेड गार्मेंट तयार करायची, हे काय झालं, फॉरवर्ड इंटिग्रेशन. म्हणजे आपलंच प्रॉडक्ट काय करायचं, रिवाइज करायचं. आपल्या प्रॉडक्टचा जर दुसरं कोण रॉ मटेरियल म्हणून वापर करत असेल तर तेच प्रॉडक्ट आपण रॉ मटेरियल वापरून आपण रॉ मटेरियल म्हणून वापरायचं आणि त्यातून फायनल प्रॉडक्ट काय करायचं, तयार करायचं. हे एक प्रकारचं काय असतं, बॅकवर्ड आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन असतं. म्हणजे ती पूर्ण जी लाईन आहे ती पूर्ण लाईन व्यवसाय संस्थेनं स्वतःच्याच ताब्यात घ्यायची, त्याला इथं बॅकवर्ड आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन असं म्हटलं जातं. आणि ही मर्जरमध्ये काय असतं पहा, टू आर मोर कन्सर्न्स मे जॉईन देअर रिसोर्सेस, टेक ऍडव्हान्टेज ऑफ फिनान्शियल और मार्केटिंग फॅक्टर्स. यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अनेक व्यवसाय संस्था काय होतात, मे जॉईन, एकत्र येतात. त्यांचे जे रिसोर्सेस आहेत ते एकत्र करतात आणि जे फायनान्शियल अँड मार्केटिंग जे फॅक्टर्स आहेत त्याचे ऍडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे स्वतःची ताकद त्यामध्ये वाढते. ग्रोथ शुड बी प्रॉपरली प्लॅन अँड कंट्रोल्ड, अदरवाइज इट मे ब्रिंग ऍडव्हर्स रिझल्ट. सो हा जो ग्रोथ आहे याच्या ज्या स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करणार आहात त्या दृष्टीने जे डिसिजन घेतले जात आहेत हे प्रॉपरली प्लॅनड असले पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. अदरवाइज इट मे ब्रिंग ऍडव्हर्स रिझल्ट, नाहीतर ते ऍडव्हर्स नकारात्मक रिझल्ट सुद्धा देऊ शकतं. सिन्स ग्रोथ इज अन इंडिकेशन ऑफ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट, इट इज नॉट ओनली इसेन्शियल बट डिझायरेबल टू. सो हे ग्रोथ म्हणजे काय आहे, एक प्रकारचं इंडिकेटर असतं, निदर्शक असतं, दिशादर्शक असतं. कशाचं, इफेक्टिव्ह मॅनेजमेंटचं. म्हणजे ग्रोथ होतो याचा अर्थ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट आहे. नॉट ओनली इसेन्शियल बट डिझायरेबल टू, म्हणजे हे काय आहे, एक प्रबळ इच्छा ग्रोथच्या बाबतीमध्ये असणं गरजेचं असतं. हे इसेन्शियल नाही कोणत्या अर्थानं, ते मस्ट आहे, परंतु एक प्रबळ इच्छाशक्ती या ग्रोथसाठी असणं गरजेचं असतं. त्याला इथं काय म्हटलं जातं, ग्रोथ. सो ग्रोथ म्हणजे काय आहे, डायव्हर्सिफिकेशन. आणि दुसरा एक शब्द त्यांनी कोणता वापरलेला आहे, एक्सपान्शन. दिस इज कॉल्ड ॲज ग्रोथ. म्हणजे व्यवसाय संस्था ह्या दिशेनं जर पुट फॉरवर्ड होत असेल, म्हणजे पुढे जात असेल त्या दिशेनं, जनरली ती व्यवसाय संस्था काय होत असते, ग्रोथच्या दिशेनं जात आहे किंवा त्या व्यवसाय संस्थेची वृद्धी विकास होत आहे असं म्हटलं जात असतं. सो मग ह्या ग्रोथसाठी कोणत्या स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. सो नंबर 1, ग्रोथ थ्रू कॉन्सन्ट्रेशन. आता ग्रोथ कसा साध्य करायचा, कॉन्सन्ट्रेशन,
केंद्रीकरण करायचं, एका विषयाच्या ह्याच्यावर फोकस करायचं, लक्ष द्यायचं. कशावर? ग्रोथ इन्व्हॉल्व्स कन्व्हर्जिंग रिसोर्सेस इन वन ऑर मोर एंटरप्राइज बिझनेस इन टर्म्स ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह कस्टमर नीड, कस्टमर फंक्शन्स ऑर अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजी इन सच अ वे दॅट रिझल्ट इन ग्रोथ. आता यामध्ये काय आहे? कन्व्हर्जिंग रिसोर्सेस इन वन ऑर मोर एंटरप्राइज बिझनेस इन टर्म्स ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह कस्टमर नीड्स. म्हणजे ज्या व्यवसाय संस्थेच्या ग्राहकांच्या ज्या गरजा आहेत किंवा कस्टमर फंक्शन्स, कस्टमरशी संबंधित जे फंक्शन्स आहेत, अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजी आहेत, त्या अनुषंगानं व्यवसाय संस्थेचे जे सगळे रिसोर्सेस आहेत ते काय करायचे? टर्न आउट करायचे, म्हणजे ते वापरायचे. त्यातून काय होत असतो? ग्रोथ पॉसिबल होत असतो. दिस स्ट्रॅटेजी इन्व्हॉल्व, यामध्ये काय आहे? द इन्व्हेस्टमेंट ऑफ रिसोर्सेस इन अ प्रॉडक्ट लाईन फॉर आयडेंटिफाईड मार्केट विथ द हेल्प ऑफ प्रूव्हन टेक्नॉलॉजी. इट मे बी डन इन नंबर ऑफ वेज. म्हणजे यामध्ये काय केलं जातं? कॉन्सन्ट्रेशन. स्ट्रॅटेजी इन्व्हॉल्व्स इन्व्हेस्टमेंट ऑफ रिसोर्सेस इन प्रॉडक्ट लाईन. एका विशिष्ट प्रॉडक्ट लाईनवरच, एकच प्रॉडक्ट लाईनवर काय केलं जातं? कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. किंवा एक स्पेसिफिक जे काही मार्केट आहे त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टसाठी जर ते आयडेंटिफाय होत असेल, त्यामध्ये त्यातून विकास करणं शक्य असेल, तर त्याच्यावर काय केलं जातं? लक्ष केंद्रित केलं जातं. कसं? विथ द हेल्प ऑफ प्रूव्हन टेक्नॉलॉजी. एखाद्या विषयाची टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, मेथड यामध्ये काय केली जाते? युटिलाइज केली जाते आणि त्यातून एखादी प्रॉडक्ट लाईन एखाद्या मार्केटवरच काय केलं जातं? लक्ष केंद्रित केलं जात असतं. इट मे बी डन नंबर ऑफ वेज. आता वेगवेगळ्या मार्गाने हे पण शक्य असतं. सो द एंटरप्राइज मे फोकस ऑन एक्झिस्टिंग मार्केट with present product by using market penetration, or it may attract new users for existing product, or it may introduce newer products in existing market by concentrating on product development. म्हणजे आता कॉन्सन्ट्रेशन कशाच्या अनुषंगानं? फक्त प्रॉडक्ट डेव्हलपमेंटवर इथे काय करायचं? कॉन्सन्ट्रेशन करायचं. म्हणजे प्रॉडक्टच्या अनुषंगानं आपलं जे एक स्पेसिफिक प्रॉडक्ट असेल, पॉप्युलर प्रॉडक्ट असेल, त्याच्यावर फोकस करून हा ग्रोथ करणं शक्य असतं. त्यामध्ये काय केलं जातं? फोकस ऑन एक्झिस्टिंग मार्केट विथ प्रेझेंट प्रॉडक्ट. जे एक्झिस्टिंग मार्केट आहे त्याच्यावरच फोकस करायचा, जे तुमचं प्रेझेंट प्रॉडक्ट आहे त्याच्या आधारे. ऑर इट मे अट्रॅक्ट न्यू युजर्स. नवीन युजर्सला काय करायचं? अट्रॅक्ट करायचं फॉर एक्झिस्टिंग प्रॉडक्ट. म्हणजे तुमचं जे एक्झिस्टिंग प्रॉडक्ट आहे त्याच्याकडं नवीन कस्टमरला अट्रॅक्ट करायचं. ऑर इट मे इंट्रोड्यूस न्यू प्रोडक्ट्स इन एक्झिस्टिंग मार्केट. किंवा एक्झिस्टिंग मार्केटमध्ये नवीन काय करायची? प्रॉडक्ट काय करायची? आणायची बाय कॉन्सन्ट्रेटिंग ऑन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट. म्हणजे एका विशिष्ट एरियावरच फक्त काय करायचं? कॉन्सन्ट्रेट करायचं. ते एक उदाहरण म्हणून प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणजे डेव्हलपमेंट थ्रू प्रॉडक्ट, त्याला इथं आपण काय म्हणू शकतो? एक प्रकारचं ग्रोथ थ्रू कॉन्सन्ट्रेशन असं म्हणू शकतो. द कॉन्सन्ट्रेशन स्ट्रॅटेजी विल अप्लाय वेन इंडस्ट्री पोझेसेस हाय ग्रोथ पोटेन्शियल अँड फर्म शुड स्ट्रॉंग इनफ टू सस्टेन ग्रोथ. म्हणजे थोडक्यात काय? त्याची एक शक्ती असते पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन कधी अप्लाय होऊ शकतं स्ट्रॅटेजी? या इंडस्ट्री पोझेसेस हाय ग्रोथ पोटेन्शियल अँड द फर्म शुड स्ट्रॉंग इनफ टू सस्टेन द ग्रोथ. म्हणजे हाय ग्रोथ पोटेन्शियल, एक उच्च विकास, उच्च प्रतीचा विकास करणं व्यवसाय संस्थेला जर शक्य असेल, त्याची क्षमता असेल व्यवसाय संस्थेला, ही स्ट्रॅटेजी राबवणं कॉन्सन्ट्रेशनची ती शक्य होऊ शकतं. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ग्राहकांच्यावर, कॉन्सन्ट्रेशन तुम्ही मार्केटवर ठेवा, किंवा कॉन्सन्ट्रेशन तुम्ही प्रॉडक्ट यापैकी कशावरही कॉन्सन्ट्रेशन करून जर तुमची तशी पोटेन्शियल असेल तर त्याच्यावरच तुम्ही केंद्रीकरण करून तुमचा विकास तुम्ही करू शकता. म्हणजे डायव्हर्सिफिकेशन, विविधता वगैरे करण्याची काही गरज नाही. एकाच विशिष्ट फंक्शनल एरियावर काय करायचं? फोकस करायचा आणि ज्यातून जास्तीत जास्त कस्टमर्स मार्केट कॅच करण्याचा प्रयत्न करायचा. सो ग्रोथ थ्रू इंटिग्रेशन, एकीकरणाच्या द्वारे विकास, त्याच्या स्ट्रॅटेजी, एकीकरण व्यूहरचना. सो अंडर इंटिग्रेशन स्ट्रॅटेजी द फर्म कंटिन्यूअस सर्व्हिंग द सेम कस्टमर्स बट इन्क्रीज द स्कोप ऑफ इट्स बिझनेस डेफिनेशन. म्हणजे व्यवसाय संस्थेची व्याप्ती वाढवायची, व्यापक ती व्यवसाय संस्थेची संकल्पना करायची, पण कस्टमर स्ट्रॅटेजी कंटिन्युअस सर्व्हिंग द सेम कस्टमर. म्हणजे एक असाच जो कस्टमर ग्रुप आहे तो काय करायचा? इथं कॉन्सन्ट्रेट करायचा, डोळ्यासमोर ठेवायचा, इन्क्रीज द स्कोप ऑफ बिझनेस. आणि व्यवसाय संस्थेची काय करत जायचं? व्याप्ती इथं वाढवत जायचं. म्हणजे एकापेक्षा अनेक प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणणं त्यामध्ये अपेक्षित असू शकतं असतं. इंटिग्रेशन इन्व्हॉल्व टेकिंग अप मोर ऍक्टिव्हिटीज दॅन टेकम अप अर्लियर. म्हणजे पूर्वी ज्या ऍक्टिव्हिटी केल्या जात होत्या त्याच्यापेक्षा जास्त ऍक्टिव्हिटीमध्ये जी विविधता आहे ती काय करायची? आणायची. देअर कॅन बी बॅकवर्ड इंटिग्रेशन ॲज वेल ॲज फॉरवर्ड इंटिग्रेशन. यामध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन
असू शकतं. म्हणजे थोडक्यात काय, जो माल तुम्ही प्रोड्यूस करता तो माल जर एखाद्या पुढच्या इंडस्ट्रीमधचा रॉ मटेरियल असेल तर दुसरी इंडस्ट्री जे प्रॉडक्ट तयार करते ते प्रॉडक्टच आपण तयार करायचं. हे फॉरवर्ड इंटिग्रेशन झालं. आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणजे काय, जे मटेरियल तुम्ही तयार करता, जे प्रॉडक्ट तयार करता त्याच्यासाठी असणारे जे काही रॉ मटेरियल आहे ते जर दुसऱ्याकडून तुम्ही घेत असाल तर ते स्वतः त्या आपण व्यवसाय संस्थेनं प्रोड्यूस करायचं, ते बॅकवर्ड इंटिग्रेशन झालं. म्हणजे कामामध्ये, ऍक्टिव्हिटीमध्ये, प्रॉडक्टमध्ये काय करायची, इथं जास्तीत जास्त विविधता आणायची. देअर आर ऍक्टिव्हिटीज रेंजिंग फ्रॉम प्रोक्युरमेंट ऑफ रॉ मटेरियल्स टू मार्केटिंग ऑफ फिनिश्ड गुड्स. म्हणजे यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी काय करायच्या, ऍड करायच्या, स्वतः करायच्या थोडक्यात. म्हणजे रॉ मटेरियल प्रोक्यूर करण्यापासून ते फिनिश्ड प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करण्यापर्यंत स्वतः ऍक्टिव्हिटी करायच्या. द फर्म मे मूव अप ऑर डाऊन ऑफ द व्हॅल्यू चेन फॉर इन्क्रीजिंग इट्स स्कोप ऑफ वर्क. म्हणजे व्हॅल्यू चेन काय करायची, क्रिएट करायची, जो स्कोप ऑफ वर्क आहे तो काय करायचा, वाढवायचा. सेव्हरल प्रोसेस बेस्ड इंडस्ट्रीज सच ॲज पेट्रोकेमिकल, स्टील, टेक्सटाईल्स हॅव इंटिग्रेटेड फर्म्स. सो ज्या प्रोसेस इंडस्ट्रीज आहेत जनरली त्या ह्या इंटिग्रेशन थ्रू ग्रोथ करू शकतात. त्यांनी म्हटलंय हॅव इंटिग्रेटेड फर्म, म्हणजे ज्या पेट्रोकेमिकल्स आहेत, स्टील, टेक्सटाईल इंडस्ट्री, ह्या इंटिग्रेशन थ्रू ग्रोथ काय करतात, तिथं पॉसिबल करू शकतात. दिस फर्म्स डील विथ products with value chain extending from the basic raw materials to ultimate customer. Okay. Firms operating at one end of the value chain attempt to move up or down in the process while integrating activities adjacent to their present activity. म्हणजे जी व्हॅल्यू चेन आहे ती यामध्ये काय करायची, क्रिएट करायची. त्याला काय म्हटलं जातं, इंटिग्रेशन असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या व्यवसाय संस्थेच्या उत्पादनाचं जे मूल्य आहे किंवा उत्पादनं जे आहेत त्यांची जी संख्या आहे, वेगवेगळे जे फंक्शनल एरिया आहेत बिझनेस रिलेटेड, म्हणजे स्कोप ऑफ बिझनेस तो काय करत जायचं, इथं वाढवत जायचं. जनरली इट इज कॉल्ड ॲज इंटिग्रेशन. वाईल अडॉप्टिंग इंटिग्रेशन स्ट्रॅटेजी, आता ही स्ट्रॅटेजी, इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी अडॉप्ट करत असताना द फर्म मस्ट टेक इन टू अकाउंट द अल्टरनेटिव्ह कॉस्ट ऑफ मेक ऑर बाय. फक्त इथं हे विचार काय करायचा आहे, जी मेक ऑर बाय कॉस्ट आहे, अल्टरनेटिव्ह कॉस्ट, म्हणजे तुम्ही तयार करणं किंवा स्वतः ते खरेदी करून विकणं, याची जी काय कॉस्ट आहे याचं कम्पॅरिझन करणं गरजेचं असते. इंटिग्रेशनमध्ये हा भाग महत्वाचा असतो. म्हणजे रॉ मटेरियल स्वतः तयार करणं किती खर्च येतो आणि ते दुसरीकडून परचेस करणं त्यासाठी किती खर्च येतो, यामधला डिफरन्स डोळ्यासमोर ठेवायचा. जर स्वतः तयार करून ते स्वस्त पडत असेल तुम्ही इंटिग्रेशन करू शकता. जर ते स्वतः तयार करणं खर्चिक ठरत असेल बाहेरून खरेदी करण्यापेक्षा, इंटिग्रेशन तर पॉसिबल होऊ शकत नाही. त्यामुळं ह्या स्ट्रॅटेजी अडॉप्ट करत असताना टेक इन टॉक ऑन द अल्टरनेटिव्ह कॉस्ट ऑफ मेक ऑर बाय याचा विचार करावा लागतो. इफ द कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग वन प्रॉडक्ट इज लेस दॅन द कॉस्ट ऑफ प्रोक्युरिंग इट फ्रॉम द मार्केट ओनली देन धिस ऍक्टिव्हिटी शुड बी इंटिग्रेटेड. म्हणजे त्यांनी काय सांगितले, कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग वन प्रॉडक्ट इज लेस दॅन, मॅन्युफॅक्चरिंग स्वतःच जर ते तयार करायची याची कॉस्ट जर कमी असेल कशापेक्षा, कॉस्ट ऑफ प्रोक्युरिंग इट फ्रॉम मार्केट, म्हणजे मार्केटमधून खरेदी करण्यापेक्षा स्वतः प्रोडक्ट्स करून जर त्याची कॉस्ट कमी होत असेल तर मग अशा वेळेला ती ऍक्टिव्हिटी तुम्ही इंटिग्रेट करू शकता. सिमिलरली, द कॉस्ट ऑफ सेलिंग फिनिश्ड प्रॉडक्ट इज लेसर दॅन द प्राइस पेड टू सेलर टू द सेम थिंग, देन इट विल बी प्रॉफिटेबल टू मूव्ह डाऊन द व्हॅल्यू चेन. म्हणजे थोडक्यात काय, इफ द कॉस्ट ऑफ सेलिंग फिनिश्ड प्रॉडक्ट इज लेसर, म्हणजे स्वतःच ते फिनिश्ड प्रॉडक्ट विकण्याची कॉस्ट जर कमी असेल कशाच्या तुलनेत, दॅन द प्राइस पेड टू द सेलर, जो सेलर आहे त्याला तुम्ही जे प्राइस पेड करता टू डू सेम थिंग, देन इट विल बी प्रॉफिटेबल टू मूव्ह डाऊन द व्हॅल्यू चेन. मग अशा वेळेला तुम्ही ते प्रॉडक्ट काय करू शकता, मार्केटिंग त्या प्रॉडक्टचं करू शकता. म्हणजे जास्तीत जास्त जे मूल्य आहे व्यवसाय संस्थेनं ऍक्टिव्हिटी इंटिग्रेट करून ते वाढवण्याचा काय करायचा, प्रयत्न करायचा. त्याला इथं काय म्हटलं जातं, इंटिग्रेशन, ग्रोथ थ्रू इंटिग्रेशन. त्या अनुषंगाने स्ट्रॅटेजी तयार करायच्या. देन ग्रोथ थ्रू डायव्हर्सिफिकेशन, म्हणजे यामध्ये वैविध्यता आणणे, विविधतेच्या आधारे, वैविध्यकरणाच्या आधारे वृद्धी. डायव्हर्सिफिकेशन स्ट्रॅटेजी इन्व्हॉल्व्स अ सबस्टॅन्शियल चेंज इन द बिझनेस डेफिनेशन. बिझनेसची डेफिनेशनच काय करायची, पूर्णपणे बदलायची. सिंगली और जॉइंटली इन टर्म्स ऑफ कस्टमर फंक्शन्स, customer groups, or alternative technologies of one or more firms' business. When an organization takes up an activity in such a manner that is related to existing business, it is called as
कॉन्सन्ट्रिक डायव्हर्सिफिकेशन. आता डायव्हर्सिफिकेशन कसं, केंद्रित डायव्हर्सिफिकेशन म्हणजे केंद्रित वैविध्यीकरण. कोणत्या अर्थानं सांगितले त्यांनी पहा, की डेफिनेशन कशी चेंज करायची, व्यवसाय संस्थेची कशी व्यापक करायची, सिंगली ऑर जॉईंटली इन टर्म्स ऑफ कस्टमर फंक्शन्स. कस्टमरशी वेगवेगळे कोणती फंक्शन्स करायचे आहेत, कोणते कोणते कस्टमर ग्रुप आहेत, कोणत्या कोणत्या अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजीज आहेत, वन ऑर मोर फर्म्स बिझनेस, त्याचा विचार करून त्यामध्ये काय करायची, एंट्री करायची. वेन अन ऑर्गनायझेशन टेक्स अप अन ऍक्टिव्हिटी इन सच अ मॅनर दॅट इज रिलेटेड टू एक्झिस्टिंग बिझनेस, इट इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेट डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे आपला जो एक्झिस्टिंग बिझनेस आहे तो डोळ्यासमोर ठेवून ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय करायची, इथं वाढ करायची. ऑर्गनायझेशन टेक अप अन ऍक्टिव्हिटी इन सच अ मॅनर, अशा ऍक्टिव्हिटी काय करायच्या, इंट्रोड्यूस करायच्या, ऍक्टिव्ह करायच्या, त्यामध्ये एंट्री करायची रिलेटेड टू द एक्झिस्टिंग बिझनेस. इट इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रिक डायव्हर्सिफिकेशन. देन द फर्म मे मार्केट more products to the same customers. A new product or service may be offered to the same customers. These are the cases of diversification of business activities. आता हे डायव्हर्सिफिकेशन म्हणजे नेमकं प्रॉपर्टी काय, द फर्म मे मार्केट मोर प्रॉडक्ट्स टू द सेम कस्टमर. एकापेक्षा अनेक प्रॉडक्ट आपल्या सेम कस्टमरला जर इंट्रोड्यूस केली जात असतील किंवा नवीन प्रॉडक्ट, नवीन सेवा मे बी ऑफर्ड टू द सेम कस्टमर. नवीन प्रॉडक्ट, नवीन सेवा आपल्या त्याच सेम कस्टमरला दिल्या जात असेल. दिस आर द केस ऑफ डायव्हर्सिफिकेशन ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी. म्हणजे सतत नवनवीन सेवा, सतत नवनवीन उत्पादनं आपल्या असणाऱ्या कस्टमरला काय करायची, उपलब्ध करून द्यायची. जनरली त्याला काय म्हटलं जातं, डायव्हर्सिफिकेशन असं म्हटलं जात असतं. ग्रोथ मे बी ऑल्सो बी अंडरटेकन बाय टेकिंग अप दोज ऍक्टिव्हिटीज विच आर अनरिलेटेड टू एक्झिस्टिंग बिझनेस. दॅट इज अ सिगारेट कंपनी मे डायव्हर्सिफाय into hotel industry. It will be case of conglomerate diversification. Diversification strategy are helpful in spreading risk over several businesses. म्हणजे थोडक्यात काय, डायव्हर्सिफिकेशन स्ट्रॅटेजी मुळे काय होतं, जी रिस्क आहे व्यवसाय संस्थेची, नंबर ऑफ बिझनेस ऑपरेशन्स, नंबर ऑफ बिझनेसेस, सेव्हरल बिझनेसेस जर व्यवसाय संस्था घेत असेल तर रिस्क वेगवेगळ्या व्यवसाय संस्थेमध्ये ती काय होत असते, डिस्ट्रीब्यूट इथं होत असते. ओके, थोडक्यात काय, ग्रोथ मे बी ऑल्सो अंडरटेकिंग टेकिंग द दोज ऍक्टिव्हिटी विच आर अनरिलेटेड टू एक्झिस्टिंग बिझनेस. म्हणजे आपल्या व्यवसाय संस्थेशी संबंधित नसणाऱ्या ऍक्टिव्हिटी सुद्धा काय करायच्या, ऍक्सेप्ट करायच्या, त्या बिझनेस लाईनमध्ये पण काय करायचं, उतरायचं. त्याला इथं काय म्हटलं जाऊ शकतं, डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे एक्झिस्टिंग कस्टमरला नवनवीन प्रॉडक्ट द्यायचे किंवा नंबर ऑफ बिझनेसेस आपल्या ब्रँड खाली इंट्रोड्यूस करायचे, त्या बिझनेसेसमध्ये एंट्री करायची, त्याला इथे काय म्हटलं जातं, डायव्हर्सिफिकेशन असं म्हटलं जात असतं. ओके, देन ग्रोथ थ्रू कोऑपरेशन, सहकाराच्या माध्यमातून विकास किंवा वृद्धी. सो देअर इज अ व्ह्यू दॅट फर्म्स ऑपरेट in competitive market. When one firm gains in its market share, then one or more firms lose these shares. It is win-lose situation where if one wins, then one or several others have to lose. But thinkers like James Murray, Ray Norda, Barry J. Naldever are the view of that competition could coexist with cooperation. म्हणजे एक सिच्युएशन मार्केटमध्ये आपल्याला दिसते. काय दिसते कॉम्पिटिशनमध्ये, वेन वन फर्म गेन इट्स मार्केट. एखादी व्यवसाय संस्था मार्केटमध्ये जर गेन करत असेल, मार्केटचा जास्तीचा वाटा एखाद्या व्यवसाय संस्थेला मिळत असेल, तर त्याच वेळेला दुसऱ्या व्यवसाय संस्थेनं तो वाटा काय केलेला असतो, लूज झालेला असतो. त्या व्यवसाय संस्थेचा तो वाटा एका व्यवसाय संस्थेनं शेअर. म्हणजे थोडक्यात काय आहे, एक व्यवसाय संस्था जर प्लसमध्ये जात असेल, ऑटोमॅटिक दुसरी व्यवसाय संस्था मायनसमध्ये गेलेली असते. म्हणजे थोडक्यात काय सिच्युएशन असते, विन लूज सिच्युएशन असते. एक जिंकतो, एक काय होत असतो, हारत असतो. वेअर इफ वन विन्स, देन वन सेव्हरल अदर्स हॅव टू लूज. बट थिंकर्स लाईक जेम्स मुरे, हे जे थिंकर्स आहेत, जेम्स मुरे, रे नोर्डा, बॅरी जे नालिवफ, आर द व्ह्यू दॅट कॉम्पिटिशन कुड को एक्झिस्ट विथ कोऑपरेशन. म्हणजे कॉम्पिटिशन हे असणं गरजेचं आहे थ्रू कोऑपरेशन. म्हणजे एकमेकांच्या सहकार्यानं
कॉम्पिटिशन काय झालं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. म्हणजे कटथ्रोट कॉम्पिटिशन असता कामा नाही. द स्ट्रॅटेजीज कुड टेक इन टू अकाउंट द पॉसिबिलिटी ऑफ म्युच्युअल कॉपरेशन with competitors while competing with them at same time so that market potential could expand. म्हणजे इथं कॉम्पिटिशन या स्ट्रॅटेजीमध्ये काय आहे, कुड टेक अकाउंट पॉसिबिलिटी ऑफ म्युच्युअल कॉपरेशन. जिथं जिथं शक्य आहे व्यवसाय संस्थेनं एकमेकांना सहकार्य करणं, त्या सहकार्याच्या माध्यमातून एकमेकांना सहकार्य करून व्यवसाय संस्थेने काय करायचं आहे, इथं मार्केट जे आहे, मार्केट पोटेन्शियल जे आहे ते काय करायचं, वाढवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे एकानं संधी कॅच केली तर पुढच्या वेळेला दुसऱ्या व्यवसाय संस्थेला ती संधी कॅच करण्याची संधी द्यायची. ओके. द कोऑपरेटिव्ह स्ट्रॅटेजी कॅन टेक द फॉर्म ऑफ मर्जर्स. मग यामध्ये काय असू शकतं, काय होतात, एक प्रकारचं मर्जर्स असतात, ॲक्विजिशन्स असतात, जॉईंट व्हेंचर्स असतात, स्ट्रॅटेजिक अलायन्सेस असतात. सहकार्य एक तयार केलं जातं, एकत्रीकरण करून सगळ्यांनीच आपण काय करूया, इथं पुढे जाऊया. म्हणजे कटथ्रोट कॉम्पिटिशनच्या ऐवजी कॉम्पिटिशन कसं ठेवायचं, को एक्झिस्ट कॉम्पिटिशन ठेवायचं. अस्तित्व, सहकार्यांचं पण अस्तित्व म्हणजे व्यवसाय संस्थांचं टिकलं पाहिजे. ऑल दिस स्ट्रॅटेजीज टेकन सेपरेटली ऑर जॉईंटली कॅन हेल्प ग्रोथ ऑफ फर्म. म्हणजे सगळ्याच व्यवसाय संस्थांचा त्यामध्ये काय होत असतं, विकास होत असतो. त्याला इथं कॉपरेशन असं म्हटलं जात असतं. म्हणजे कटथ्रोट कॉम्पिटिशनच्या ऐवजी सगळ्यांनी अस्तित्व व्यवसाय संस्थांचं मार्केटमध्ये टिकवून ठेवायचं, एकमेकांना सहकार्य करायचं, संधी प्रत्येकाला मिळेल अशा पद्धतीनं व्यवसाय संस्थेनं मार्केटमध्ये आपले ऍक्टिव्हिटी करायची, ऑपरेट व्हायचं. जनरली इट इज कॉल्ड ॲज ग्रोथ थ्रू कॉपरेशन. अँड देन लास्ट स्ट्रॅटेजी ग्रोथची, ग्रोथ थ्रू इंटरनॅशनलायझेशन, आंतरराष्ट्रीयकरणाच्या माध्यमातून विकास. सो इंटरनॅशनल स्ट्रॅटेजीज आर टाइप ऑफ ग्रोथ स्ट्रॅटेजी दॅट रिक्वायर फर्म्स टू मार्केट देअर प्रॉडक्ट्स ऑर सर्व्हिसेस बियॉन्ड द नॅशनल ऑर डोमेस्टिक मार्केट. म्हणजे जे नॅशनल मार्केट आहे, डोमेस्टिक मार्केट आहे, त्याच्या बाहेर जाऊन काय करायचा, व्यवसाय संस्थेचा विकास करायचा. अ फर्म वुड हॅव टू असेस द इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट अँड इव्हॅल्युएट इट्स ओन कॅपेबिलिटीज अँड द फॉर्म स्ट्रॅटेजीज टू एंटर फॉरेन मार्केट. म्हणजे इंटरनॅशनलायझेशन करण्याच्या अगोदर जे इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट आहे, ज्या ओन कॅपेबिलिटीज आहेत, त्याचा विचार करून फॉरेन मार्केटमध्ये एंट्री करण्याच्या स्ट्रॅटेजीज तयार केल्या जात असतात. द फर्म मे स्टार्ट एक्सपोर्टिंग प्रॉडक्ट्स. हे कसं शक्य केलं जाऊ शकतं, प्रॉडक्ट एक्सपोर्ट करणं, सर्व्हिसेस टू फॉरेन कंट्रीज, फॉरेन कंट्रीजला काही सेवा उपलब्ध करून देणं तिथल्या उद्योजकांना, व्यापाऱ्यांना. ऑर इट मे सेटअप सबसिडरी इन अदर कंट्रीज. आपली स्वतःची एखादी सबसिडरी, दुय्यम व्यवसाय संस्था, स्वतःचीच एक शाखा थोडक्यात आपण म्हणू शकतो, इतर देशामध्ये ओपन करणं फॉर प्रोड्युसिंग अँड मार्केटिंग द प्रॉडक्ट्स ऑर सर्व्हिसेस देअर. म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी जे करणं शक्य आहे ते या ग्रोथ स्ट्रॅटेजीमध्ये इन्क्लूड होत असतं. इन सच सिच्युएशन्स द फर्म वुड हॅव टू इम्प्लिमेंट द स्ट्रॅटेजीज अँड मॉनिटर अँड कंट्रोल इट्स फॉरेन ऑपरेशन्स. म्हणजे जे फॉरेन ऑपरेशन्स आहेत त्यावर इथं काय केला जातो, यामध्ये फोकस ठेवला जात असतो. इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी रिक्वायर अ डिफरंट स्ट्रॅटेजिक पर्स्पेक्टिव्ह दॅन द स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंटेड इन नॅशनल कॉन्टेक्स्ट. म्हणजे नॅशनल कॉन्टेक्स्टमध्ये स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करत असताना जो दृष्टिकोन असतो, पर्स्पेक्टिव्ह, तो दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जात असताना गेल्यानंतर त्याच दृष्टिकोनानं तुम्ही मार्केट कॅच करू शकत नाही. तो दृष्टिकोन व्यापक करावा लागतो, तो काय करावा लागतो, तर बदलावा लागत असतो. सो ग्रोथ कसा शक्य आहे, एक तर इंटरनॅशनलायझेशन करा, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जाऊन होऊ शकतो, एकमेकांच्या सहकार्यानं ग्रोथ होऊ शकतो. स्वतःचं अस्तित्व नष्ट करण्यापेक्षा सगळ्यांनी हळूहळू काय करायचं, स्टेप बाय स्टेप गो अहेड, पुढे जायचं, विविधता आणायची प्रॉडक्टमध्ये, मार्केटमध्ये, प्रॉडक्ट लॉन्च करण्यामध्ये, बिझनेस ऍक्टिव्हिटी किंवा बिझनेसेस नवीन इंट्रोड्यूस करणे, या अर्थानं डायव्हर्सिफिकेशन थ्रू होऊ शकतो. आणि ग्रोथ इंटिग्रेशन, एकीकृत होणं, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी स्वतःच व्यवसाय संस्थेनं करणं आणि एखाद्या विशिष्ट भागावरच कॉन्सन्ट्रेट होणं, या माध्यमातून व्यवसाय संस्था ग्रोथ करू शकते आणि या अनुषंगानं व्यवसाय संस्था स्ट्रॅटेजीज तयार करू शकते.